तांच्या ऑर्डरला किती माणसं झाली? माझा स्वयंपाक होतोपर्यंत दाजींचं सगळं उरकलं. मग आता दाजी जेवण करायला बसलं. नाश्ता करतोय. मग आता दाजी नाश्ता करतात. मग नाश्ता काय काय करता तुम्ही नाश्त्याला? 2 चपात्या, काकडी, गाजर, टोमॅटो, भेंडी, दूध, चपाती, दूध. हां, आमचा नाश्ता असतो. हा, आमच्यात पोहे वगैरे नाही चालत आहे ना मग दाजी. लाईट नाश्ता. लाईट नाश्ता असतो. तर असू द्या, या मैत्रिणींना जेवायला. तुम्ही मला कमेंट करतात बऱ्याचशा ताई साहेब की अक्का दाजींबरोबर तू नाही का ग जेवण सकाळचं. मी खाया बसले, ह्यांना चपात्या कोणाला आटायच्या? हां, आया चल जेवायला. आणि कसं होतं आता, हो का, गणेशचा डबा भरायचा, त्यांचा डबा भरायचा. गणेश सकाळचा जातो छान खारी खाऊन 9ला, तर त्याचं गुरुकुल असतं, 9च्या आधीच जावं लागतं. आणि मग कधी कधी चपाती झालेली असल्यावर खाऊन जातो. मग जाताना डबा देतात गावातच शाळेला. गणेश ह्यांचं जेवण होतोपर्यंत गणेशचा डबा भरुसतोर, ह्यांचा डबा भरुसतोर तात्या येतात, तात्यांचा डबा भरुसतोर दिदीला जायचं असतं कॉलेजला. मग माझ्या चपात्या मीन रॉके शेवट राहतो. सध्या स्थलांतर बेडरूममधून झाडाखाली झालेला आहे चिंचेच्या. तर सर्वांनी समजून घ्यावे हीच अपेक्षा. फोन काय म्हणते आपण बघू. हॅलो, वरती या ग. तू आली माझ्या घरी? मग काय आवडलं माझं निघाली आता मी. आणि मग मला मी म्हणलं तू बारामतीहूनच नाही आले अजून. ना मी तुम्हाला म्हणलं अर्ध्या तासात आली. मग काय मला आणायचं होतं फक्त. अगं मला वाटलं लय उशीर लागन तुला यायला. झालं मग इचरू का डोकं घालू का साडी? हा घाला मी निघाली पण. हा हा ये. काल गुलाबजाम करायला गेली तू, आज चपात्या लाटायला जायचंय तिथंच. आणि तुम्ही माझं लाडू कवा यायच्यात आणि माझं लाडू कवा यायच्यात. आवाज टाकते की तुमचंच लाडू करायचं. अगं मम्मी ऐक की, ग मला तिकडे घेऊन जा की. गम्याला मोकळंच आणावं लागेल मग, टेस्टला सगळ्याला लाडू देऊन देऊन. कसं करायचं? झालं असते ना ग. मला काय झालंय मैत्रिणींनो, दीदीला म्हणलं 2 किलो द्यावं बांधून कुरिअरला. तेवढं तरी जाते ना, एक जण तर हलकं होईल. त्या रुबीचं कॅट फूड संपलंय, तिला आणायला जायचंय. एक तरी टेन्शन आहे का? ती भरते ना का ग 2 किलो? भरते ना. थोडं कमी पडतं. 30 का 36 बसतात ना 1 किलोत. आणि त्यातमध्ये माझं बारकं आहे 4 एक 4 थांब जाता येतो 2-4 बांधते. काय करते एक तर लाडू खाली सांडला. चिमणी आणला ती चिमण्यांसाठी. उरा का ग, उरा का ग. हा, पळ 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 लय पळ जोरात. लता आंटी येतील पळ. ये आराम का मामला. कसला झोपला वेग कर. खाया बिया खाऊन पिऊन दीदीला खाया संपलं. रुबीचं दीदी आणायला झाली. मला तर जाऊ पण वाटा ना. मी आपली मरती काम करते, पळती काम करते, पळती. हा, ह्या वाघिणीला ह्या वाघाला खाया घालावं लागतंय की. तिचं खायला संपलंय, तिला आणायला जायचंय. वाघ खाऊन झोपलाय वर टांगड्या करून. बाया आता मैत्रिणीने मी काय काय घेऊन चालली तुम्हाला दाखवते. बघती मम्मीचं पाजणं मम्मीच्याच मागं. तिचं खाया संपलंय, तिला आणायला जायचं. ती पळपुट, ती बेलणं नाही लागणारा पळपुट बेलणंच लागतं. आणि बाकीच्या मग ही घेऊन येते त्या तवा आणि तवा आणि उलटणं. आमच्यात कसं असतं, आता मी चालली चपात्या करायला. आता अयो ताट न्यायचंय मैत्रिणी. परत माघारी यायला लागलं असतं. मग काय खूप लावलंय का आता ताट आणि खावा. ध्यानच नाही सकाळी. पण व्हिडिओ चालू नव्हतं झालं काय. मी मगाशी व्हिडिओ काढला आणि चालूच नाही झाला. इधर मम्मीने पळपूट बेलणं पिशवी ताट सगळं चालवलंय. तिकडं कुलूप लाव, इकडं कुलूप. दोस नकोस, काय नाही नडलं त्याच्यावर आजच्या दिवस. चल आल्यावर धुईन मम्मी दीदी. मी धुते आल्या, कुलूप लावून जा.
बर होऊन द्या तुमच्या मनाने चला. नाहीत काय वाटते ती वरनं. हा हा झाला की तू बी आली होय. आ तू बघितलंच नाही माझ्याकडे. मी तुझ्याकडे आता बघितलं. हा नाही आलती की तिथं पलीकडे होती. वर होतो वर लय दूर लागतोय म्हणून खाली आली. पण आता ते व्हिडिओ काढायचं होतं ना. होय अगं पण आता बाय तिथं दमल्या वजनता बाय भासतात ना. आता थोड्या जणांना भाजायच्या ना परत ताट बसाय भारत जायचे. हो सगळं झालं ना आता. एवढे चपात्या लाटले की हा चपात्या लाटले की झालं. नक्की गॅस कमी करा की तरी नाही यायची त्याला मग. हा हा का लय दूर लागते मावशी. आता झाला अगं बंद वार. थांबा मला जाऊन दे बाय. थांब आपण तर डोळं दाव. आता सारा बाय मला म्हणलं जा व्हिडिओ काढायला द्या. जाऊ दे सदानंदी जाऊ दे बोल भवानी माता की जय. चांगले 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 अशी निवडली कोटमेचे पडला का गणेश. हो का इथे नाही पडले नाही पडले ध्यानच नाही. मामा तुम्ही पडा जोडीने पडता का. ही मालक आहेत बघा घराचं बंगल्यात. ही आमचं मामा इथं आणि ही रानूबाई आहे ना. म्हणजे ह्यांचं बनकर आणणं आहे. आमच्या शेतात राहिला आहेत पण बनकर आणणार आहे का नाही. आम्ही आमच्या आकीचं ह्यांचं पाहुणं येतं. पूर्वती द्या ग. पूर्वती द्या. मनीषा तेल तेल होतं
सगळ्यांनाच आहे. नाही नाही, हे असंच का? ताट मोठं पाहिजे हा? मोडून ठेवा. हाय की का ग? अगं लता बरं आली मी, मग मला घरी जाऊन तुला घरनं सोडवा यावं लागेल. मग तिच्या गाडीवर आली तो तिच्या, माझी दिदी नेली आहे माझ्या बरोबर. हा पापड का बरं असं दिलं तर इथं सर्व देवांचं चांगले. हा ते बस हे असं सगळ्यांना पापड द्यायच्यात का वाढतं ना आख्यानला. हो लता अगं हे लई झालंय आधीच. आपण खावा लागतं. एकच लाडूचं बघलं 4 वेळा घेते, त्याच्यात 4 लाडू बांधते की निघती. मागाशी गावांवर होती त्या बघुल्यात, आता साडी बांधली. नाही सॉरी, बघुल्याच्या बाहेर. गम्याने त्यात लाडू इथे ड्रायफ्रूटचं सगळ्यात मेंग लाडू इथे पते. आता मध्ये बघुल्यात होती 4 वेळा येतोय आणि तिथं माझा इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढ आणि एक युट्यूबवर काढ आणि हे राहू दे ड्राफ्टला आणि आणखीन एक काढ. आता नाही दावल्यावर काय काय हा घर राहिली का नाही मी अर्धा दिवस तर मी व्हिडिओज काढत असते. होय म्हण. म्हणजे हिरा असं होतं किती व्हिडिओ काढून किती नाही. दुसऱ्याचं कुटाळ करण्यापेक्षा व्हिडिओ काढलेलं कधी बी चांगलं. ह्याचं त्याचं धुण्यापेक्षा होय का समीक्षा. आमचं बी दूध जमाय. लोकांचं धुणं काय काय जणींना सवय असते लोकांचं. आता मैत्रिणींनो मला परत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथं. पहिल्यांदा शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत आपल्याला 3 किलो आणि मला करायचे आहेत नंतर ना काजू बदामचे लाडू. तर आपण ह्यातमध्ये हे ओतून घेऊ. आमच्या एकाच गॅसवर सगळं चाललंय. तिकडला प्लॅनमधला गॅस संपलेला आहे आणि आता गॅस पण मिळत नाही ना ग. आता तुम्हाला काजू बदामचं रेट दाखवते. तर हे आहे बघा KG कसं आहे 1380 रुपये किलो आहे. तर हे अर्धा किलो 696 रुपयाचं आणलेलं बघू शकता. तुम्हाला प्राईस दाखवायसाठी मी हे केले. तर हे आहेत 561 रुपयाचे अर्धा किलो. आपल्याकडले लाडू महाग असतात पण ह्याच्यात 2-3 प्रकारचे काजू बदाम मिळतात. तर मी तुम्हाला हे दाखवलं आता काय रेट आहे ते. 561 रुपयाचे अर्धा किलो आणि हे 996 रुपयाचे अर्धा किलो. 1388 रुपयाचे किलो. ह्यात 700 रुपयापासून काजू बदाम मिळतात किलो. 700-800 रुपयापासून. आणि आपल्याकडला डिंक पण हा असा असतो बघू शकता. आधी पहिल्यांदा मी शेंगदाणा भाजून घेते आणि नंतर काजू बदाम करते. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजले. मम्मी काय करते तू? आता चाललं तर मैत्रिणींनो आधीकर केलं शेंगदाण्याचे लाडू, त्याच्या आधीकर केलं खारीक ड्रायफ्रूटचं लाडू आणि आता चालले ते इथं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू. आणि आता माझे गाणी लागून चाललं होतं. हे आहेत खजूर ड्रायफ्रूटचे लाडू. तर आता 11:30 वाजले ते द्या. तुम्हाला सगळं लाडू करून होतोपर्यंत माझ्या 12 वाजता.
ही उद्या सकाळची तयारी चालली आहे. आणि आतमध्ये पण आहे. रम्याला गेले का? अयो इतकं गेलं का? तर आम्हाला लागली झोप, आता मी जाऊन झोपणार आहे निवांत. 11:30 वाजले का ग? तर हो का बघा तारीख किती आज? गुरुवारी 20 ऑगस्ट. गोष्ट चालले हळू हळू हळू. काय झालं? काय नाही, चंद्र बघ. साडे 11 वाजले रात्रीचे. आता 11:30 वाजून गेले. सॉरी 12 वाजायला लागले ग. म्हणजे मम्मी आता झालं मैत्रिणींनो नाही मम्मी जाते सकाळच्या बिन वरची लाईट बंद केली का? सांग. झाली बंद. तसंच झालं. केली की केली झाला. आणि मित्रांनो तुम्ही लाईट बंद कर. खासियत दाखवू का? हे सगळं झाकून पाकून खायचं असतं बाळा. बंद झाली. तर तुम्हाला एक दाखवायची मला. आईला आता इथं होता. अरे कुठं गायब झाला? आईला येऊ मम्मी. अगं चंद्र कसं काय इतका खाली गेला? होय चंद्र कसं काय इतका खाली गेला?